नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या ठिकाणी मित्रांनो, पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कारण का तर सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा, तुम्हाला अगदी दर्जेदार व मोफत स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे। तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडित तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत। ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। बरे मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। तर बघूया आजचा पहिला प्रश्न। विंध्य पर्वतातून उगम पावणारी नदी कोणती आहे? तुम्हाला 4 पर्याय त्याचे दिलेले आणि विचारलेले की विंध्य पर्वतामधून उगम पावणारी नदी कोणती आहे? पर्याय बघा, चंबळ आहे, बेतवा आहे, धसन आणि चौथा पर्याय वरील सर्व। तर कोणती नदी आहे? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये नक्की देत चला। तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 4। काय? चंबळ, बेतवा आणि धसन या ज्या नद्या आहे या कुठं विंध्य पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत, म्हणून याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व। चला दुसरा प्रश्न पहा। बक्सरची लढाई कधी झाली? इसवी सन तुम्हाला दिलेले आणि विचारलेले आणि प्रश्न IMP आहे, कारण आतापर्यंत बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न काय आहे? रिपिटेशनमध्ये आलेला आहे। बक्सरची लढाई कधी झालेली? इसवी सन 22 ऑक्टोबर 1761, 22 ऑक्टोबर 1766, 22 ऑक्टोबर 1764 आणि 22 ऑक्टोबर 1765। तर यापैकी तुम्हाला काय करायचं आहे? योग्य उत्तर निवडायचं आहे की बक्सरची लढाई कधी झालेली। काय उत्तर असेल याचं? तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3, 22 ऑक्टोबर 1764। 1764मध्ये काय झालेलं आहे? बक्सरची लढाई झालेली आहे। तरी आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण प्रश्नावर विश्लेषण करणार नाही आहेत, फक्त आपण काय प्रश्नाचे उत्तरं सांगणार आहोत। पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिवस दिलेले तुम्हाला आणि राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हाचा प्रश्न आपल्याला आलेला आहे। बघा पर्यायामध्ये बघा 13 जानेवारी, 12 जानेवारी, 10 जानेवारी, 14 जानेवारी। योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, 12 जानेवारी। राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 12 जानेवारीला साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सर्वांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं देता येते ते सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय करा? कमेंटमध्ये देत चला। तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत जर होत असेल तर योग्य उत्तर कमेंटमध्ये द्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा। चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करा? सबस्क्राईब करून ठेवा। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे। पर्याय तुम्हाला 4 दिलेले आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, नीती आयोगाची फुल फॉर्म काय आहे? नीती आयोगाचा फुल फॉर्म काय असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि अशा बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये असे गुगली टाईप प्रश्न तुम्हाला येत असतात। कुठला तरी एक शब्द दिला जातो आणि त्याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जातो। आता इथं बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। त्यानंतर दुसरा पर्याय नॅशनल इंडस्ट्री फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। त्यानंतर नेशन इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि वरील नाही। यापैकी काय करायचं तुम्हाला? नीती आयोगाचा फुल फॉर्म द्यायचा आहे। काय असेल? पर्याय नंबर 1 त्याचं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। हा काय आहे? नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे। पुढचा प्रश्न पहा लगेच, गेटवे ऑफ इंडिया हा कोणत्या दगडापासून बनवलेला आहे? गेटवे ऑफ इंडिया सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पाहिलेलंही असेल। तर त्याचं जे बांधकाम आहे ते कोणत्या खडकापासून बनवलेलं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे। पर्यायामध्ये दिलेलं आहे संगमरवर, बेसाल्ट, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी एकही नाही। मग आपल्याला उत्तर द्यायचं आहे की गेटवे ऑफ इंडिया या कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, बेसाल्ट या खडकापासून बनलेलं आहे। लक्षात असू द्या, IMP आहे। पुढचा प्रश्न बघा, पवन कुमार यांना अर्जुन अवॉर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळालेला आहे?
तर पवन कुमारे यांना अर्जुन अवॉर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळाला, असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे. 4 पर्याय तुम्हाला दिलेले. बघा पर्यायामध्ये काय 9 जानेवारी 2020, 2024, 2021, 2022. तर कोणत्या साली मिळालेला असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, 9 जानेवारी 2024. यावेळेस काय झालेलं आहे, पवन कुमार यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे, महिलांना ग्रामपंचायतमध्ये किती टक्के आरक्षण आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की महिलांना ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज याच्यावरील हा प्रश्न आहे आणि किती टक्के आरक्षण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. 30%, 40%, 50%, 20% असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला यातून द्यायचं आहे. तर काय असेल, महिलांना ग्रामपंचायतमध्ये किती टक्के आरक्षण आहे. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, 50% आरक्षण आहे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. NPCILचे हेडक्वार्टर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. NPCILचे हेडक्वार्टर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्यायामध्ये तुम्हाला शहरं दिलेली आहे 4, त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. बघा पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे. मग कोणत्या शहरामध्ये NPCILचं हेडक्वार्टर, तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, मुंबई या शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, रबराच्या उत्पादनातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते, असा प्रश्न आलेला होता. रबराच्या उत्पादनामधील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे. बघा 4 पर्याय आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं. सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्तर बरोबर असतील, कारण रबराच्या उत्पादनामधील प्रथम क्रमांकाचं राज्य सर्वांना माहिती आहे. कोणतं आहे, पर्याय नंबर 2, केरळ हे राज्य काय आहे, रबराच्या उत्पादनातील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे भारतामध्ये. पुढचा प्रश्न पहा काय आहे, अमृता कौर ह्या ज्या आहेत स्वातंत्र्य भारताच्या कोणत्या मंत्री होत्या. म्हणजे अमृता कौर ह्या स्वतंत्र भारतामध्ये यांना कोणतं मंत्रिपद भूषवलं यांनी असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 4 पर्याय तुम्हाला दिलेले, शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, वनमंत्री. का वरीलपैकी नाही. मग कोणतं मंत्रिपद भूषवलेलं आहे. योग्य उत्तर आहे बघा त्याचं पर्याय नंबर 2, आरोग्यमंत्री. अमृता कौर ह्या स्वतंत्र भारताच्या कोणत्या मंत्री होत्या, तर आरोग्यमंत्री होत्या. पुढचा प्रश्न होता बा, महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला. महाड जो सत्याग्रह आहे हा कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न विचारलेला होता. इतिहासावरील प्रश्न आहे आणि सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे. बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायला विसरायचं नाही, म्हणजे त्याला लाईक नक्की करायचे. बघा महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता. पर्याय तुम्हाला दिलेले 23 मार्च 1927, 22 मार्च 1927, 20 मार्च 1927 आणि 25 मार्च 1927. तर कोणत्या वर्षी झालेलं आहे. बघा पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला, तर 20 मार्च 1927 हे ध्यानात ठेवायचे. पुढचा प्रश्न काय होता बा, खालीलपैकी कोणकोणती जिल्हे मराठवाड्यात येतात. मराठवाडा म्हटलं म्हणजे मराठवाड्यात कोणते जिल्हे येतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. जे विभाग आहे आपले त्या विभागामध्ये कोणत्या विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे हे आपल्या मुखपाठ असणं गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे मराठवाडा, उद्या तुम्हाला विदर्भ विचारतील किंवा खानदेश विचारतील. आता इथं मराठवाडा, तर मराठवाड्यात पर्याय काय दिले, नांदेड आहे, परभणी आहे, जालना आहे. तर हे जे जिल्हे आहेत नांदेड, परभणी, जालना हे सर्व जिल्हे काय आहे मराठवाडा विभागातील आहे, म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व असं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, आंबोरी ब्रिज हा जो पूल आहे तर कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. कोणता ब्रिज, आंबोरी ब्रिज. कोणत्या नदीवर असेल. पर्याय बघा पैनगंगा, वैनगंगा, गोदावरी, त्यानंतर गंगा. तर आंबोरी ब्रिज हा विचारलेला आहे तुम्हाला आणि कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न केलेला आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 वैनगंगा. आंबोरी ब्रिज हा कोणत्या नदीवर आहे, तर वैनगंगा या नदीवर हा पूल बांधलेला आहे. कोणता, आंबोरी. पुढचा प्रश्न आहे बघा, दादाभाई नौरोजी यांचे जन्म ठिकाण खालीलपैकी कोणते आहे. दादाभाई नौरोजी तर यांचं जन्म ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे. बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे, कोलकाता दिलेलं आहे, त्यानंतर वॉर्सोवा मुंबई दिलेलं आहे, त्यानंतर दिल्ली दिलेलं आहे, त्यानंतर बंगाल दिलेलं आहे. तर यांचं जन्म ठिकाण आपल्याला सांगायचं. खोटा यांचा जन्म झालेला आहे. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 वॉर्सोवा मुंबई. दादाभाई नौरोजी यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे, तर वॉर्सोवा मुंबई हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा,
नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नालंदा विद्यापीठ नावाजलेलं विद्यापीठ आहे, सर्वांना माहिती आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, तेलंगणा कोणत्या राज्यात येतं नालंदा विद्यापीठ? योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 बिहार. नालंदा विद्यापीठ कुठं आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या पतसंस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहिल्या पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली असा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला इसवी सन 4 दिलेली आहे. 1904, 1905, 1906, 1907. पहिली जी पतसंस्था आहे कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 1904 मध्ये पहिल्या पतसंस्थेची भारतामध्ये स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा लगेच. काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या कारागृहात दिली जात होती किंवा दिली जात असे असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे. काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या जेलामध्ये म्हणजे कोणत्या कारागृहामध्ये दिली जात होती? बघा पर्याय काय? राजमुद्री, तिहार, येरवडा, सेल्युलर. कोणत्या जेलामध्ये काळ्या पाणी शिक्षा दिली जात होती? योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4. त्याला काय म्हटलं जातं? सेल्युलर जेल म्हटलं जात होतं. त्या ठिकाणी काय होत होतं? काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती. कोणत्या कारागृहामध्ये? सेल्युलर कारागृहामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा. 2024च्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे कोण होते? कारण आता काय आहे आपलं प्रत्येक प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठल्या ना कुठल्या प्रमुखाला म्हणजे राष्ट्रप्रमुखाला दुसऱ्या देशाच्या आमंत्रित केलं जातं भारतामध्ये. त्यावेळेस आता या 2024च्या प्रजासत्ताक दिनासाठी मग कोण प्रमुख पाहुणे होते? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय योग्य उत्तर आहे? पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 कोण? इमॅन्युएल मॅक्रॉन हे जे आहेत हे कोण होते? तर 2024च्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे होते. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 2024मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन कोठे झाले होते? 2024मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन कोणत्या शहरामध्ये झालं होतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे ते महाराष्ट्रातच झालं होतं, पण महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये झालं होतं? नाशिक, नागपूर, पुणे, जालना. कोणत्या शहरात? योग्य उत्तर काय असेल? त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 नाशिक या शहरामध्ये झालं होतं. काय 2024मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव कुठं आयोजन केलं होतं? नाशिक या शहरामध्ये. पुढचा प्रश्न पहा. नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. कोणकोणते? भंडारा, गोंदिया, वरील दोन्ही, चंद्रपूर. म्हणजे नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय आहे त्याचं? पर्याय नंबर 3 वरील दोन्ही. म्हणजे काय? भंडारा आणि गोंदिया ह्या दोन्हीच्या सीमावर जे वन्यजीव अभयारण्य आहे ते कोणतं आहे? नागझिरा अभयारण्य. पुढचा प्रश्न बघा. सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात? बऱ्याच वेळेस प्रश्न आपल्या पंचायत राज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न येऊन गेलेला आहे. कारण पंचायत राजवर आपण 8 ते 10 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात? बघा पंचायत समितीचे उपसभापती, पंचायत समिती सभापती, त्यानंतर गट विकास अधिकारी आणि वरील नाही. मग कोण असतात सरपंच समितीचे अध्यक्ष? पर्याय नंबर 1 पंचायत समितीचे उपसभापती हे काय असतात? सरपंच समितीचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न काय होता बघा. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? कोणी केली आणि कधी झाली? हे पक्क लक्षात ठेवायचं. त्याचं ठिकाण, वर्ष आणि स्थापना करणारा व्यक्ती. मग कोणी कधी झालेली प्रार्थना समाजाची स्थापना? बघा पर्यायामध्ये काय आहे? 1888, 1867, 1860 आणि 1850. तर मग कधी झालेली आहे? पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची अट किती आहे? पंतप्रधान जीवन ज्योती योजना यासाठी काय आहे? वयाची अट विचारलेली तुम्हाला. तर किती असेल पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची अट? योग्य उत्तर काय करायचं आहे? कमेंटमध्ये द्यायचे. पर्याय तुम्हाला दिलेले आहे. 18 ते 20 वर्ष, 18 ते 40 वर्ष, 18 ते 50 वर्ष, 18 ते 60 वर्ष. तर जी पंतप्रधान जीवन ज्योती योजना आहे, कारण योजनावर बरेच प्रश्न येऊन गेलेले होते आणि पुढच्याही परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यासाठी जीवन ज्योती योजना वयाची अट किती आहे याचं उत्तर काय करा? कमेंटमध्ये देत चला. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न काय आहे? राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर काय असेल?
पर्याय नंबर 2 4 डिसेंबर. काय उत्तर आहे त्याचं? 4 डिसेंबर या दिवशी काय आहे? राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? राज्यघटनेतील कलम 47 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील जे कलम आहे कोणतं 47 हे कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय 4 दिलेले. कोणकोणते? मार्गदर्शक तत्व, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, राष्ट्रीय आणीबाणी. मग हे कलम जे 47 आहे कशाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 मार्गदर्शक तत्व. राज्यघटनेतील कलम 47 हे कशाशी? मार्गदर्शक तत्व. पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? ई नाम याचा फुल फॉर्म विचारलेला आहे तुम्हाला. 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चालायचे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे. ई नाम याचा फुल फॉर्म विचारलेला आहे तुम्हाला. बघा 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेली आणि त्याच्यापैकी योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट हे त्याचं काय आहे? ई नामचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे बघा जिल्ह्यावर. गणपतीपुळे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हा ते तुम्हाला बार सांगितलेलं आहे की ज्या जिल्ह्यामधून आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याविषयी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं जर रत्नागिरी जिल्ह्यामधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्याला याचं उत्तर नक्की माहीत असेल. गणपतीपुळे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतं? पर्याय नंबर 3 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतं. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ काय करायचं? शेअर करून द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. CPUचा फुल फॉर्म खालीलपैकी काय आहे? कोणता आहे? पर्याय तुम्हाला दिलेले. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेक्टर प्रोसेसिंग युनिट आणि सेंट्रल प्रोसिजर युनिट. काय असेल याचा फुल फॉर्म? याचा फुल फॉर्म आहे बघा पर्याय नंबर 1 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU याचा फुल फॉर्म. तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन आलेला असाल, पहिल्यांदा आलेला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे पॉईंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.